गुड मॉर्निंग पब्लिक. आज सुट्टी होती, थोडा कंटाळा आलेला, म्हणलं थोडंसं नेचरमध्ये जाऊन यावं, बघूयात कसं फील होतं आहे ते. आणि वाडा बघतोय मित्राची, कुठपर्यंत पोचला आहे काय माहीत नाही. अरे आला आहे. सो डायरेक्ट जास्त बोलत नाही, भेटूयात आपण लोकेशन. इग्नोर माय तोंड. आणि मित्रासोबत आलो मी, नेचरमध्ये आलेलो, खूप एकटं वाटत होतं. तर म्हटलं थोडंसं असं फिरावं. भाई चित्ता वित्ता नाही ना, तर भारी मजा वाटते, भारी वाटतंय आणि क्लासिक फील करतोय. कधी कधी आयुष्यामध्ये आहे ना असं फिरायला येत जावा, शांत ठिकाणी. फक्त भीती याचीच वाटते भाई, चित्ता बित्ता यायचा नाही ना इकडे. लिटरली पीस आहे, पीस भावनो. जेवढा डोक्यावरती मी बोजा घेऊन आलेलो ना सगळं शांत होते. पीस, खूप शांतता आहे मित्रांनो. एक छोटंसं गाव आहे, त्या गावातून चालत आलो आहे. एकदम डोंगर आहे, डोंगराच्या एकदम टोकाला ते गाव आहे. तिथून पण वर आम्ही चालत आलो आहे. फील वेगळा आहे, मजा. ठिकाण तिथे कुठलंही टेन्शन नाही, तिथे कोणतंही डिप्रेशन नाही. एकदम रिलॅक्स माइंड, कूल माइंड, स्ट्रेस फ्री लाईफ. ना पोल्युशन, ना कोणाचं टेन्शन, ना कोणाचं प्रेशर. जस्ट चिल. भाऊ खुश झालेत. आणि मी जास्त बोलत नाही, तुम्ही नेचर एन्जॉय करा. हीच आहे मित्रांनो आयुष्य. ॲक्च्युली ते बोलतात ना की डेस्टिनीला पोहोचायच्या आधी जो मधला रोड असतो ना त्याला एन्जॉय करा. आणि मी एन्जॉय करतोय. आता माहित नाही कुठं चाललोय आम्ही, पण भारी वाटतंय.
दिवस खूप मस्त गेला आणि आपण परत परतीला चाललो आहे, घरी चाललो आहे. आय होप तुम्हाला आजचा हा पूर्ण ब्लॉग खूप आवडला असेल. असेच खूप सारे ब्लॉगसाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी ट्राय करेन लवकरात लवकर अशा चांगल्या प्लेसेसवरती व्हिजिट करायला आणि तुम्हाला मी लोकेशन पण पाठवेन. मला DM करा. त्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका.